आहात त्यामुळे थोडं सहकार्य करा मित्रांनो. तर फलंदाजाची जोडसाखळी रवाना झाल्या. संदीप हिंदोळा आणि हर्ष पारधी या जोडीचा जर विचार केला ना तर खूप आक्रमक फलंदाज आहेत दोन्ही. हॅलो हॅलो. तर हॅलो हॅलो. तर थोडा सत्कार समारंभाकडे वळतोय. तर मी विनंती करेन शेखरदादा देशमुख यांचा सत्कार मी विनंती करेन की गुरुनाथ उघडा यांच्या हस्ते आपण करून घ्यायचा आहे. स्वप्नील देशमुख माननीय उपसरपंच पळसदरी यांचा सुद्धा सत्कार समारंभ राजीव उघडा आपल्या हस्ते करायचा आहे. हॅलो. तो 2 मिनिटं जरा मॅच थांबवा. 2 मिनिटं मॅच थांबवा. थोडा सत्कार समारंभ पार पडू दे. तर स्वप्नील देशमुख माननीय उपसरपंच फौजदारी यांचा सत्कार राजू उघडा यांच्या हस्ते, तसेच नितीन पवार यांचा सुद्धा सत्कार करून घ्यायचा आहे. तसेच महादेव उघडा यांचा सुद्धा सत्कार करून घ्यायचा आहे. माजी उपसरपंच महादेव उघडा तसेच लहू कोकरे माजी सरपंच यांचा सुद्धा सत्कार करून घ्यायचा आहे. तसेच परशुराम उघडा यांचा सुद्धा सत्कार करून घ्यायचा आहे.
ए तर वळूया मॅच कडे. आजच्या दिवसातला पहिलाच सामना स्टेशन ठाकूरवाडी आणि बिलवली ठाकूरवाडी. तर पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार करून चौकार प्राप्त केला या संदीप फलंदाजाने. पुन्हा एकदा तोच फटका खेळायच्या नादात बीट होतोय. गोलंदाज सुद्धा तितकाच चतुर. पुन्हा एकदा पॉइंटच्या वरतून टोकलाय हा. वन बाउन्स. थोडेसे प्रयत्न कमी पडले आणि आता 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या असत्या, परंतु हा येईल दुसरा चौकार संदीपच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले या संदीप फलंदाजाने. नागेशवरती प्रहार करतोय हा फलंदाज. पुढील पुन्हा एकदा कव्हरच्या वरतून झेलची संधी आहे. झेल सोडला गेलाय. चुकी केली या क्षेत्ररक्षकाने, कारण तो 2 चौकार ठोकले गेले होते या संदीप फलंदाजाने. त्याची झेल तुम्ही कुठेतरी सोडली गेली. हॅलो हॅलो. तर पाहायला गेलात खेळपट्टीवरती हरची सोप्या रीती झेल उडाली गेली आणि कोणती चुकी न करता झेल घेतली या क्षेत्ररक्षकाने. तर हरच्या पारीचा अंत झाला आणि न्यू बॅट्समन मैदानामध्ये रवाना झाला. मोहन ठोंबरे हा सुद्धा आक्रमक फलंदाज आहे स्टेशन ठाकरवाडी संघाचा. पहिला चेंडू फेस करत असताना थोडसा बीट होतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 9 अंकावरती. काय सुरुवात केली होती या संदीप फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला आणि समोरच्या दिशेने चौकार ठोकला गेला. सुंदर सुरुवात करून दिल्या या संदीप फलंदाजाने. तर नवीन बॉलर मित्रा मंगेश ना स्वतःचा पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन मार्गस्थ असताना हा गोलंदाज मंगेश. फलंदाज स्ट्राईकला असेल. संदीप पहिला चेंडू फुल टॉस होता, परंतु दिशाहीन. हा येईल स्क्वेअर चेंडू. या एकेरी धावीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 अंकावरती. थोडीशी खराब सुरुवात करतोय हा गोलंदाज.
पहिला चेंडू फेस करत असताना थोडासा लेग स्टंपच्या बाहेर फेकला गेला आणि हा येतोय वाईट. दुसरा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने चेंडू सुद्धा सुंदररित्या फील्ड केली गेली. 2 धाव पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न आहे, धोका होऊ शकतो, परंतु काय रनिंग पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजामध्ये. जिथं एकही धाव नव्हती तिथं 3 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. कुठेतरी क्षेत्ररक्षण साथ देत नाही या गोलंदाजाला. पुन्हा एकदा मोहन स्ट्राईकवर येतोय. सिंगल धाव. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकला गेलाय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा येतील या चेंडूवरती. फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये संदीप फलंदाजाला. सुंदर गोलंदाजी करतोय, परंतु थोडस क्षेत्ररक्षक नाराज करतोय या गोलंदाजाला. पुन्हा एकदा ब्लॉक होल्डचा हा मारा थोडीशी चुकी करतोय. जिथं 1 धाव होती तिथं 2 धावा खर्च करतोय. सुंदर रनिंग पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजामध्ये. संदीप आणि मोहन या फलंदाजामध्ये तितकेच सुंदर गोलंदाजी सुद्धा करतोय मंगेश गोलंदाज. पुन्हा एकदा यार्क पद्धतीचा चेंडू होता, त्याला खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न आहे, धोका होऊ शकतो आणि सुंदर रनिंग. काय रनिंग पाहायला मिळतंय या संदीप फलंदाजाची. या दुहेरी अंकेने धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या अंकेवरती. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने फक्त हलक्या हाताने ग्लास केला या चेंडूला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. खरोखरच दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकून हा चेंडू पॉइंटच्या दिशेने रवाना झाला होता, परंतु अखेरच्या क्षणाला पायाने का होईना परंतु हा चेंडू अडवला गेला. या चेंडूवर येतील 2 धावा. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या अंकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. शेखरदादा देशमुख चषक वर्णे ठाकूरवाडी आयोजित भव्य दिवस स्पर्धा. काही स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह पाहायला मिळतोय. मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच घंटीला दाबायला विसरू नका. संघासाठी तिसरं आणि स्वतःचा पहिला षटक घेऊन मार्गस्थ असताना हा गोलंदाज अनिल. शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू होता, मोहनने हुक केला या चेंडूला. 1 बाउन्स चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार बहाल करतोय हा गोलंदाज. कुठेतरी
झेलवर आला असता तर कुठेतरी या 4 धावा रोखल्या गेल्या असत्या, परंतु एक टप्पा अखेरचा पडला आणि त्याच्या डोक्यावरून येईल चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्वतःच्या फॉलो थ्री मध्ये अडवण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव येत नाही या चेंडूवरती. काय फिल्डिंग पाहायला मिळाली गेली. पहिल्या चेंडूवर चौकार खात असताना सुंदर कमबॅक करून देतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने ठोकला गेलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धावेचा प्रयत्न केलाय आणि ती सुद्धा पूर्ण केली. सुंदर रनिंग. या दुहेरी अंकेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या अंकेवरती. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, तिथून थोडस कमबॅक करून दिलंय या गोलंदाजाने. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोकला गेलाय, परंतु एकेरी धाव एकोडली जाईल. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा संदीप हा फलंदाज. बॅट कट आणि विकेट किपर कोणतीही चुकी करत नाहीये. होईल संदीपच्या पारीचा अंत. बॅक टू पवेलियन. तर तिसरं षटक समाप्त होत आहे. तीन षटक समाप्त झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 2 गडी बाद 29. शेवटचं षटक. स्टेट ऑन द ग्राउंड हा फटका खेळला गेला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. या दुहेरी अंकेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 या अंकेवरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. हा शॉट खेळला गेला आहे डिस्क लेगच्या वरतून. हॅलो. तर
हॅलो हॅलो. तर पहिल्या इनिंगचा समाप्त झालाय आणि धावपलकावर धावा लागल्या गेल्यात 43. 44 धावेचा आव्हान ठेवलं गेलंय भिलवली संघासमोर. हॅलो हॅलो. चला स्टेशन टाकरवाडी आपण शतरक्षण सजून घ्यायचं आहे. भिलवल्या संघांकडून सलामतची जोडी रवाना करायचे. हॅलो हॅलो. तर हॅलो हॅलो. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज हर्ष पारधी आणि फलंदाजाची जोड साखळी अनिल आणि मंगेश. पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा होता परंतु कोणताही नाही अनिल फलंदाजाला. अनिल फलंदाजाचा विचार केला तर खूप आक्रमक फलंदाज आहे विलवले संघाचा. पुढील चेंडू पुन्हा एकदा गुडलँड वरती पडला आणि थोडीशी उसळी घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो हा चेंडू. सुंदररित्या सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते हर्षच्या माध्यमातून. लगातारचे 2 चेंडू डॉट फेकले गेलेत आणि तिसऱ्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करून आपले इरादे स्पष्ट केलंय. हा येतोय चौकार. मान्य उद्योजक सुनील शिर्के, जर कोणत्याही फलंदाजाने लगातारचे 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि हा पहिला षटकार आलाय अनिलच्या बॅट मधून. सुंदर सुरुवात करतोय अनिल फलंदाज. पुन्हा एकदा लाईन चुकतोय हा गोलंदाज. शेरचा मारा करतोय. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 11 या अंकावरती. गोलंदाजाचा विचार केला ना तर पहिला 2 चेंडू सुरेखरीतीने हाताळले गेले होते पण तिथून थोडीशी लाईन लेंथ भरकटला आणि त्याच्यावर प्रहार केला आणि हा पुन्हा एकदा डिस्क्वेअर लेगच्या वरतून हा ठोकलाय षटकार.
षटकार ठोकला गेला अनिल याच्या फलंदाजीतून, तर सुनील शिर्के यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल, कारण लगातारचे 2 षटकार ठोकले गेलेत या फलंदाजाने. काय फलंदाजी करतोय. सुंदर फलंदाजी करतोय हा अनिल फलंदाज. पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तिथून दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा षटकार. पाहावं लागेल तिसरा षटकार ठोकणे आणि अपडेट झालाय. जर हा षटकार आला असता तर 500 रुपयाचा मानकरी झाला असता अनिल फलंदाज, पण कुठेतरी गोलंदाज सुद्धा तेवढाच चतुर. अजूनही संधी आहे. जर पुन्हा कोणी फलंदाज असो, जर लगातारचे 3 षटकार ठोकले तर सुनील शिर्के यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात यायची खैरात पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती धावा जोडल्या गेल्यात 17. आणि लागोपाठचे 3 चौकार मारले तर 300 रुपये देण्यात येतील. सुनील शिर्के फार्म हाऊसचे मालक. तर संघासाठी दुसरं आणि स्वतःच पहिलं षटक घेऊन येतोय नरेश ठोंबरे, पारधी. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या या आरशी गोलंदाजाने. कुठेतरी या गोलंदाजाला कमबॅक करून द्यावा लागेल. पहिला चेंडू फेस करत असताना मिड ऑनच्या वरून ठोकला गेलाय. फक्त येईल सिंगल धाव या चेंडूवरती. पहिलं षटक पाहायला गेलं तर खूपच महागडं षटक हाताळलं गेलं. या दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात करतोय एकेरी धावेने. पुन्हा एकदा अनिल फलंदाज हा खेळपट्टीवर आहे. अजून सुंदर गुड लेंथ वरती टप्पा पडला आणि कोणतीही उसळी घेतली नाही या चेंडूने. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अशीच कुठेतरी गोलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू नरेशचा. हा गोलंदाज. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. पुन्हा एकदा लेग साइडला हा कटवलाय चेंडू. एका धावेवर समाधान मानावा लागेल. अजूनही 14 चेंडू आणि 21 धावेची गरज असेल बिलवली टीमला. अजूनही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर स्तब्ध उभे आहेत. कुठेतरी विकेट प्राप्त करावे लागतील आणि झेलची संधी आहे आणि स्वतः गोलंदाज झेलच्या खाली कोणतीही चुकी करत नाही. हा बसेल पहिला धक्का मंगेशच्या स्वरूपात. बुरुजवाडी आणि गायचरणवाडी. गायचरणवाडीच संघनायक उपस्थित आहे. तर विनंती करेन बुरुजवाडी संघाचा संघनायक या लगेच टॉस करून घ्यायचा आहे. तर काय
सामना पाहायला मिळतोय. भिलवले ठाकरवाडी आणि स्टेशन ठाकरवाडी. तेरा चेंडू आणि 21 धावेची गरज आहे अजूनही. रिव्हर्स अटॅम्प आणि बॅटची कडा नाही. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 या अंकेवरती. 12 चेंडू आणि 21 धावेची गरज. सुंदर गोलंदाजी करतोय हा नरेश गोलंदाज. थोडसा कमबॅक करून दिलाय आपल्या टीम साठी. संघासाठी हा तिसरा आणि स्वतःचा पहिलं षटक घेऊन येतोय बबन. हा षटक खूप निर्णायक असेल टीम स्टेशन ठाकरवाडी संघासाठी. परंतु अजूनही अनिल हा फलंदाज खेळपट्टीवर स्तब्ध उभा आहे. कुठेही सामना फिरू शकतो. पहिला चेंडू खोदून काढलाय. एका धावेवर समाधान मानतोय हा अनिल फलंदाज. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या अंकेवरती. येणारे 11 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. फुल टॉस चेंडू पुरेपूर फायदा घेतोय. हा येईल 1 बाउन्स चौकार. तर अनिलच्या बॅट मधून येतोय हा चौकार. रिव्ह्यू आहे का? हॅलो हॅलो. तर नो बॉलची मागणी होती फलंदाजाकडून. तर नो बॉल आहे हा. मित्रा थर्ड अंपायर आहे इथं. युट्यूब लाईव्ह आहेत मित्रा. चेक केलं गेलंय. हा नो बॉल आहे. तुमचा प्लेअर सुद्धा आहे इथं मित्रा संदीप. सर नो बॉल हा. आणि पुढील बॉल असेल फ्री हिट आणि झेलची संधी आहे. परंतु फ्री हिट कायम आहे. या चेंडूवर येईल एकेरी धाव. अजूनही 10 चेंडू आणि 14 धावेची गरज असेल भिलवले टीमला. बबन हा गोलंदाज पुन्हा एकदा शॉर्टपथ पद्धतीचा चेंडू आहे. डिस्केर लेगच्या वरतून हा टोकलाय चौकार. पुढील सामना बुरुजवाडी आणि गायचरणवाडी. प्रथमतः बुरुजवाडी टॉस जिंकून
बॅटिंग. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्टपथ पद्धतीचा चेंडू होता. डीप लेगच्या वरतून हा ठोकलाय षटकार. येस 6 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या अंकेवरती. खराब गोलंदाजी पाहायला मिळते या बबन गोलंदाजाची. त्याचा हा पुरेपूर फायदा घेतोय अनिल फलंदाज. अजूनही 8 चेंडू आणि 4 धावेची गरज.